नारी शक्ती दूत हे ॲपमध्ये लॉग इन कसं करायचं तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, सगळ्यात आधी आपल्याला नारी शक्ती हे ॲप आपल्याला प्ले स्टोअरवरून डाउनलोड करायचे आहे आणि त्यानंतर ओपन करायचे आहे। तर ओपन केल्यानंतर येथे मोबाईल नंबर टाकायचा आहे। तर येथे मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे। तर या बॉक्सवरती आपल्याला टिक करायचं आहे। त्यानंतर येथे खाली स्वीकारा, तर या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। तर इथे क्लिक केल्यानंतर इथे लॉग इन, तर लॉग इन या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। तर इथे आपल्याला एक OTP येईल 9481। तर हा OTP आलेला आहे। तर तो OTP लगेच येथे आपल्याला टाकून घ्यायचा आहे। तर हा OTP आपल्याला व्हेरीफाय करायचा आहे। तर इथे व्हेरीफाय OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे। तर त्यानंतर पुढचं पेज ओपन झालेलं आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, तर यावरती आपल्याला आता क्लिक करायचं आहे। तर यावरती क्लिक केल्यानंतर येथे फॉर्म आपल्याला भरण्यासाठी आलेला आहे। तर बघू शकता अशा प्रकारे हा फॉर्म असतो। तर येथे वरच्या पहिल्या रकान्यामध्ये महिलेचे संपूर्ण नाव आधार कार्ड प्रमाणे, मित्रांनो येथे महिलेचे जे आधार कार्डावर नाव आहे तर ते नाव येथे टाकून घ्यायचं आहे। तर संपूर्ण नाव येथे आधार कार्ड प्रमाणे येथे टाकून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर येथे पतीचे किंवा वडिलांचे नाव, जर महिलेचे लग्न झाले असेल तर पतीचे नाव येथे टाकायचे आहे आणि जर लग्न झालेले नसेल तर येथे वडिलांचे नाव टाकायचे आहे। आणि त्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव, तर येथे महिलेचे लग्नापूर्वीचे नाव आपल्या वडिलांकडील नाव टाकायचे आहे महिलेचे। त्यानंतर येथे टाकायचे आहे जन्मदिनांक आणि त्यानंतर येथे खाली अर्जदाराचा संपूर्ण पत्ता, ज्या महिलेचा अर्ज भरायचा आहे तर त्या महिलेचा पूर्ण पत्ता टाकायचा आहे। आधार कार्डवरती पत्ता असेल तर तोच पत्ता येथे टाकायचा आहे। त्यानंतर टाकायचा येथे जिल्हा, तर येथे जिल्हा टाकायचा आहे। जो जिल्हा असेल तो येथे टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर येथे टाकायचा आहे तालुका, तर येथे जो आपला तालुका असेल तो येथे तालुका टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर येथे आपलं गाव शहर असेल त्या गावाचं नाव ज्याप्रमाणे आपल्या आधार कार्डावर असेल तर ते येथे गाव टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर येथे ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका, जे आपली ग्रामपंचायत असेल तर ते येथे टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर पिनकोड, तर जे आपला गावचा पिनकोड असेल तर तो पिनकोड येथे टाकायचा आहे। त्यानंतर येथे आपला मोबाईल क्रमांक टाकायचा आहे आणि त्यानंतर येथे टाकायचा आहे आधार क्रमांक, तर आपला आधार क्रमांक येथे टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर येथे आहेत शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का। जर तुम्ही शासनाच्या इतर योजनेचा जर लाभ घेत असाल तर येथे होय करायचं आहे आणि जर नसेल घेत तर नाही करायचं आहे। तुम्ही जर लाभ घेत असाल, जर होय केलेला असेल तर येथे तुम्ही किती लाभ घेत आहात तर ती रक्कम येथे टाकायची आहे। आणि जर तुम्ही लाभ घेत नसाल तर तुम्हाला रक्कम टाकायची गरज नाही येते। तर हे दोन ऑप्शन आपल्याला सोडून द्यायचे आहेत। तर तुमची येथे वैवाहिक स्थिती, तर त्यावरती क्लिक करायचं आहे। तर तुम्ही अविवाहित आहात, विवाहित आहात, विधवा आहात, परित्यक्ते आहात, निराधार आहात किंवा घटस्फोटित आहात, तुम्ही जे असाल ते येथे टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर येथे महिलेचा जन्म परराज्यात झालेला आहे का, तुमचा जर परराज्यात जन्म झालेला असेल तर येथे होय करायचं आहे आणि नसेल झाला तर नाही करायचं आहे। त्यानंतर येथे अर्जदाराचे खाते असलेला बँकेचा तपशील येथे द्यायचा आहे आपल्याला। येथे पहिल्या रकान्यामध्ये बँकेचं नाव टाकायचं आहे, संपूर्ण नाव टाकायचं आहे बँकेचं। त्यानंतर येथे बँक खातेधारकाचे नाव, तर तुमचं येथे बँक खाते या पुस्तकावरती जे नाव असेल खातेधारकाचे पूर्ण येथे नाव टाकायचे आहे। त्यानंतर इथे टाकायचे बँक खाते क्रमांक
आणि त्यानंतर बँकेचा IFSC कोड असतो, तर तो IFSC कोड येथे टाकायचा आहे बँक खाते पुस्तकावरती. तो आपल्याला कोड भेटून जाईल. त्यानंतर येथे खाली आहे आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडले आहे काय, नसल्यास आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न करावा. तुमचा जर बँक खात्याला आधार क्रमांक जोडलेला असेल तर होय करायचा आहे आणि नसेल जोडलेला तर नाही करायचा आहे. परंतु मित्रांनो येथे तुम्हाला बँक खात्याला आधार क्रमांक हा जोडूनच घ्यायचा आहे. जर तुमचा बँक खात्याला आधार क्रमांक जोडला नाही तर कदाचित तुमचे पैसे सुद्धा तुमच्या खात्यामध्ये येऊ नाही शकणार. त्यामुळे तुम्हाला बँक खात्याला आधार क्रमांक हा जोडूनच घ्यायचा आहे. आणि त्यानंतर येथे आपल्याला खाली काही कागदपत्र अपलोड करायचे आहेत. तर सगळ्यात आधी आपल्याला अपलोड करायचे आहे आधार कार्ड. तर आधार कार्ड या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करून गॅलरीमध्ये आपण फोटो काढून ठेवायचे आहेत आधीच, किंवा मित्रांनो तुम्ही समोर कॅमेऱ्याने सुद्धा फोटो काढू शकता किंवा गॅलरीमध्ये सुद्धा अपलोड करू शकता. परंतु मित्रांनो तर इथे फक्त आपल्याला 5 MB पेक्षा कमी साईज अपलोड करायचे आहे. मित्रांनो तुम्ही आधीच गॅलरीमध्ये फोटो काढून ठेवा म्हणजे ती 5 MB पेक्षा कमी साईज राहील. तर गॅलरीवरती क्लिक करायचं आहे. तर येथे आपल्या गॅलरी ओपन झालेली आहे. तर येथून मित्रांनो आता आपण जे डॉक्युमेंटचे फोटो येथे काढून ठेवलेले आहेत तर ते येथे असे अपलोड करायचे आहेत. आणि त्यानंतर येथे आहेत अधिवास प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला. मित्रांनो तुमच्याकडे या कागदपत्रांपैकी कोणताही कागदपत्र असला तरी तो चालतो. तर त्यावरती क्लिक करून त्याचासुद्धा मित्रांनो फोटो काढून ठेवायचा आपल्या गॅलरीमध्ये आणि तो सुद्धा 5 MB पेक्षा कमीच असला पाहिजे. तर गॅलरीवरती क्लिक करून आपण त्यामधून जो फोटो तुम्ही काढून ठेवलेला आहे तर तो येथे सिलेक्ट करायचा आहे. आणि त्यानंतर आहे उत्पन्न प्रमाणपत्र, पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड. मित्रांनो तुमचे ज्या महिलेचा येथे अर्ज करायचा आहे त्या महिलेचं रेशन कार्डावरती नाव असणे आवश्यक आहे. आणि ते जर नसेल तर उत्पन्न प्रमाणपत्र हे आपण येथे अपलोड करायचं आहे. तेही मित्रांनो येथे गॅलरीमधून तुम्ही अपलोड करू शकता. तर मित्रांनो हे कागदपत्र आपल्याला जेवढे अपलोड करायचे आहेत तर त्यांची साईज आपल्याला 5 MB पेक्षा कमीच असली पाहिजे. जर 5 MB पेक्षा जास्त असेल तर ते येथे अपलोड होणार नाहीत. आणि त्यानंतर मित्रांनो येथे आहेत अर्जदाराचे हमीपत्र. तर प्रिंट काढून आपण मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवायचे आणि ते येथे अपलोड करायचे आहे. आणि त्यानंतर मित्रांनो येथे बँक पासबुक. तर बँक पासबुकचा सुद्धा आपल्याला फोटो काढायचा आहे आणि तोही येथे गॅलरीमधूनच मित्रांनो अपलोड करायचे आहेत. तर बँक पासबुक झाल्यानंतर महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे कागदपत्र. महिलेचा जर जन्म परराज्यात झालेला असेल तर येथे पतीचा सुद्धा कागदपत्र चालतात. आपण पतीचे सुद्धा कागदपत्र येथे अपलोड करू शकतो. आणि त्यानंतर येथे अर्जदाराचा फोटो. तर अर्जदाराचा फोटो यावरती क्लिक करून येथे आपण लाईव्ह फोटो घ्यायचा आहे. तर येथे गॅलरीमधून आपल्याला फोटो घेता येणार नाही तर येथे लाईव्हमधूनच आपल्याला फोटो घ्यायचा आहे. आणि त्यानंतर येथे हे आपल्याला बॉक्स दिसत आहे तर त्यावरती क्लिक करायचं आहे. तर येथे क्लिक केल्यानंतर स्वीकारा, तर या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर आपण आता येथे माहिती जतन करा यावरती क्लिक केल्यानंतर पुढच्या पेजवर जाणार आहोत.